तर वडीगोद्रीतील लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित करण्यात आलंय। सरकारच्या शिष्टमंडळाच्या हातानं पाणी पिऊन हाकेंनी आपलं उपोषण सोडलंय। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाकेंचं उपोषण हे आता स्थगित करण्यात आलंय। उपोषण स्थगित मात्र लढा सुरूच राहणार असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। सगळे सोयरेचं आरक्षण देणार नाही सरकारचं आश्वासन असल्याचं देखील हाके म्हणाले। आम्ही आंदोलन स्थगित केलं, थांबवलेलं नाही, वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवत राहणार असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। दरम्यान राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। आज यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद। सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे। याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल। आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे। ओबीसी समाजाचा कुठलंही आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची आहे, आमची सर्वांची आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचं जाऊ नये ही काळजी सरकार घेईल। आणि मला वाटतं सरकारने काही आश्वासनं किंवा जी त्या ठिकाणी हाकेचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने आपली भूमिका उठवली आहे। निश्चितपणे यातून सामंजस्यातून चांगला मार्ग निघेल। मराठा आणि ओबीसी समाज समोर येणार नाही याकरता सरकार प्रयत्न करत आहे। मला वाटतं एक चांगली बाब ही महाराष्ट्राकरता आहे। कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे मला सांगा ना। ह्या वादामुळे तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे। आज प्रत्येक जण व्यक्ती केंद्रित झालेला आहे। मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आधार कुठला तर मग आपल्याला तिथं पोचायचं आहे। भले समाजात दरार झाली, फूट पडली, समाजात दंगल झाली, काय घेणं देणं नाही, पण माझं जे काय तिथं इप्सित हे साध्य झालं पाहिजे। हा कुठला न्याय? ओबीसीना आरक्षणाचाही आता जो आरक्षणासाठी अनेक लोक त्या ठिकाणी बसले आहे, पण कुठल्याही समाजाला आरक्षण देत असताना समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, पण आरक्षण देत असताना ओबीसीतून आरक्षण कोणाला देऊ नये ही आमची प्रथम मागणी आहे। ओबीसीतून जर का कोणाला, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात 7% ओबीसी असताना अजूनपर्यंत ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली नाही आणि एवढा मोठा प्रवर्ग हा असताना आमचं आरक्षण आम्हालाच पुरत नाही आहे, तर आमच्यामधून जर का इतरांना आरक्षण दिलं तर आमचं आरक्षण आम्हाला तुटपुंज असताना इतरांना जर दिलं तर आमच्या आरक्षणाचे सगळीकडे वांदे होईल आणि त्याच्यामुळे इतरांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण आरक्षण हे ओबीसीतून देऊ नये। त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण त्यांना देऊ। हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांनी करू नये। सर्व समाजाचे नेते, सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे। आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।